एक छोटा पाऊल अनेक आयुष्यासाठी आधार. तर रामराम मंडळी, आज मी तयार केले पक्ष्यांसाठी पाणी पिण्याचे मटके. ते कसे तयार केले बघूया पूर्ण ब्लॉग मध्ये. मित्रांनो, पहिले आपण आले मटके घ्यायला. मटके घ्यायच्या ठिकाणी आलो. भाऊ म्हणे कशासाठी मटके पाहिजे? म्हटलं पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी. म्हणे माझ्याकडनं 8 एक मटके फ्री घेऊन जा म्हणे, काही पैसे देऊ नका. मटके फ्री मध्ये घेतल्यावर भाऊंना मी माझ्याकडनं एक एअरबड गिफ्ट केले. भाऊंना एअरबड दिल्यानंतर निघालो घराकडे. मित्रांनो, ऊन किती पडते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही पण प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी घरापुढे पाणी ठेवा. त्याच्यानंतर आपण या मटक्यांना काकांकडनं कट करून घेतले. मला वाटलं हे काका फ्री मध्ये कट करून देतील, पण नाही, काकांनी माझ्याकडून घेतले 150 रुपये. बघा मित्रांनो, कट करून मटके किती भारी दिसत आहे. त्याच्यानंतर आले घरी येऊन मटक्यांना मस्त दोरी बांधून घेतली. मित्रांनो, ही व्हिडिओ बनवायला मला 3 दिवस लागलेले आहे. आता तुमचं काम आहे व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. मित्रांनो, निघालो आपण मटके लावायला. मटके आपण अशा ठिकाणी लावणार आहे जिथे पाण्याची कमतरता आहे. मित्रांनो, पहिलं मटकं आपण या झाडावर बांधू. झाड खूप उंच होतं, त्यासाठी मला झाडावर चढावं लागलं. मित्रांनो, झाडावर मटकं बांधल्यानंतर तिच्यात मस्त थंडगार पाणी टाकलं. मित्रांनो, झाडावर मटकं बांधल्यानंतर किती छान दिसतंय बघा. मित्रांनो, या झाडावर पण आपण एक मटकं बांधलं. जे मटके आपण झाडावर लावत आहे त्यात पाणी टाकायची जिम्मेदारी पण माझीच आहे. हे मटके मी अशा ठिकाणी बांधत आहे जिथून माझा रोजचा येण्या जाण्याचा वापर आहे, जेणेकरून मी रोज इथे पाणी टाकू शकतो. मित्रांनो, जेवढे पण मटके मी झाडावर बांधले आहे तिथून फक्त एका पक्षाने बी पाणी पिलं तर माझं मिशन कंप्लीट होऊन जाईल. हे लास्ट मटकं उरलं होतं, आपण ह्या झाडावर बांधून दिलं. मित्रांनो, प्राण्यांवर लक्ष ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घराबाहेर पाणी ठेवा, जेणेकरून मुख्य जनावरांची तहान भागेल. मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, फॉलो आणि शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.